नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आता नवरात्र येत आहे, त्यासाठी मी बनवणार आहे उपवासाची भगरची पुरी। या पुऱ्या अगदी थोड्याच साहित्यात बनतात आणि गरमागरम छान लागतात। नक्कीच तुम्ही बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। चला तर मग भगरची पुरी कशी बनवायची ते बघूया। भगरची मसाला पुरी यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मी टाकून घेणार आहे तुकडे करून। अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहे, त्याचं जाडसर वाटण करून घ्यायचे। हे आपलं जाडसर वाटण तयार झालेलं आहे। 1 वाटी भगरचं पीठ मी भांड्यात टाकून घेणार आहे। आपलं जाडसर वाटण मिरची आणि जिऱ्याचं हे टाकून घेणार आहे। चवीपुरतं मीठ टाकणार आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ। थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे। आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे। असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। या पिठाचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे। गोळ्याला थोडं पीठ लावून घ्यायचंय। गोळ्याची थोडी जाडसर पोळी लाटून घ्यायची आपल्याला। ही लाटून तयार झालेली आहे। तेल मध्यम आचेवर गरम करून घ्या। तेलामध्ये दोन्ही बाजूंनी पुरी खरपूस तळून घ्यायची आपल्याला। मस्त पुरी सुद्धा आपली छान फुगलेली आहे। मस्त पैकी पुरी तळून तयार झालेली आहे। ह्या माझ्या सर्व पुऱ्या मस्त तळून तयार झालेल्या आहेत।